मंडळी, संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे, ज्यामुळे यंदाचा साखर हंगाम अजूनही ठप्प आहे. 1 नोव्हेंबरपासून खरं तर राज्यातला गळीत हंगाम सुरू होतो. मात्र गेल्या हंगामात तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता 400 रुपये द्या आणि यंदाच्या हंगामातल्या ऊस दराला 3,500 पहिली उचल द्या आणि मगच ऊसाला कोयता लावणार, अशी टोकाची भूमिका स्वाभिमानीने घेतली आणि त्यामुळे अनेक शेतांमध्ये ऊस अजूनही उभाच आहे. यंदा साखरेला दर चांगला आहे आणि त्यात शेजारच्या कर्नाटकात साखर कारखान्यांनी टनामागे दर वाढवल्याचंही कळतंय. त्यामुळे 4 पैसे शेतकऱ्याच्या खिशात जाण्याबाबत साखर सम्राट एवढे आखडते का आहेत आणि एरवी शेतकऱ्यांच्या धोरणाच्या गप्पा मारणारं सरकार ऊसाबाबत कोणतंही धोरण का घेत नाहीये? यामागे काही राजकीय गणित आहेत का? राजू शेट्टी यांच्या मागण्या पूर्ण केल्या तर पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा राजकीय प्रभाव वाढण्याची भीती सरकारला वाटतेय का? मुळात यंदा कमी पावसामुळे ऊस कमी आहे, त्यात अशी अडवणूक झाली आणि ऊस शेजारच्या राज्यात गेला तर नुकसान कुणाचं याचा विचार कोणी करणार आहे का? गेल्या हंगामातला दुसरा हप्ता 100 पर्यंत घ्यायला स्वाभिमानी तयार आहे, मात्र साखर कारखानदार आणि सरकार याबाबत भूमिकाच घ्यायला तयार नाहीयेत. आता कळतंय की ते काही भूमिकेवरती उतरतायत. जर ऊस उत्पादक 3 पावलं मागे येऊन नमतं घेत असेल तर साखर सम्राट आणि सरकार एवढे ताठर का आहेत? आणि हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि याच संदर्भात या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते जालिंदर पाटील, त्याचबरोबर आमचे दैनिक पुढारीचे सहकारी प्रतिनिधी आपल्यासोबत असणार आहेत. बरकालेजी आपल्यासोबत आहेत, जे स्वतः सहकार क्षेत्र ते कव्हर करत असतात. त्याचबरोबर रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत. किशोर बरकालेजी पुण्याहून आपल्यासोबत आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विजय कोलते सुद्धा आपल्यासोबत असतील. आपण पुण्याला जाऊया. किशोर बरकाले आपल्यासोबत आहेत. किशोर बरकालेजी, हा संपूर्ण प्रश्न जेव्हा पेटला, मूळ मुद्दा काय आहे? कुठून, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून सुरुवात झाली, आता मराठवाड्यापर्यंत हा जाऊन पोहोचलेला आहे. मुळात हा पेटला कशामुळे? शेतकऱ्यांना एफ-आर-पी व्यतिरिक्त जी काही रक्कम ज्यादा आहे ती मिळावी, अशी ही त्यांची मुख्य मागणी आहे. हो. पण या ठिकाणी प्रश्न असा आहे की आपल्याकडं महसुली उत्पन्न विभागणी, RSF ज्याला आपण म्हणतो, त्याप्रमाणे कारखान्यांकडून दिली जाते. परंतु गेल्या वर्षी जो 2022-23 चा हंगाम आहे, तो त्याचे एफ-आर-पीचे जे RSF फायनल करायला पाहिजे होते ते झालेले नाहीत अजून. त्याचं कारण आहे की 122 कारखान्यांनीच फक्त साखर आयुक्तालयामध्ये प्रस्ताव सादर केलेले आहेत. बाकी ऑडिटरकडे आहेत, त्रुटीबाबतचे प्रस्ताव कारखान्यांकडे आहेत. तर ती यंत्रणा जी आहे ती कार्यान्वित करण्याचा वेग वाढवण्याची आवश्यकता आहे. दुसरी बाब अशी आहे की ऊस दर नियंत्रण मंडळ जे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कमिटी गठीत केलेली आहे, ती कमिटी खूप उशिराने गठीत केलेली आहे. तिची बैठक एक झाली, त्याच्यामुळे मागील 3 वर्षाचे RSF फायनल करायचा आता अंतिम आहे. मग हा वेळ का लागला? आणि ज्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी जी आपण म्हणतो, पारदर्शकता त्याच्यामध्ये जे अधिक यायला पाहिजे, ते त्या दृष्टीने काम होण्याची आवश्यकता आहे. तर हे सगळं एकाला रथाची चाकं दोन्ही एकाच वेळी चालतील आणि मनामध्ये किंतु परंतु राहणार नाही. शेवटी शुगर इंडस्ट्री चालणार असेल तर कारखाने आणि शेतकरी उत्पादक जे आहेत मूळ, त्यांना सुद्धा दर चांगला मिळाला पाहिजे. तर त्या दृष्टीने निर्णय व्हायला पाहिजे. आणि दुसरी बाब अशी आहे जी महत्वाची आहे की वेळेप्रमाणे काळाप्रमाणे जे कायद्यामध्ये बदल व्हायला पाहिजे होते, ते याच्यामध्ये झालेले नाहीत. म्हणजे श्री रंगराजन समितीचा अहवाल आपण 2012 साली स्वीकारला, तर त्याच्यामध्ये प्रायमरी प्रोडक्ट त्यावेळेस जास्त होते, म्हणजे प्रेसमड, मळी आणि बगॅस आणि साखर. तर हे द्यावेत असं दर त्याच्यामध्ये आहे, परंतु त्यावेळी इथेनॉल नव्हतं. आता आपण ग्रीन हायड्रोजनकडे चाललेलो आहोत. तर या सर्व उपउत्पादनं जी आहे, सेकंडरी प्रॉडक्ट, याचा सुद्धा अंतर्भाव हा त्या रकमेमध्ये व्हायला पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मूळ मागणी आहे. पण हे जर व्हायचं असेल तर त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की जे साखर उद्योग चालवतात तेच लोक हे निर्णय घेणारे सत्तेमध्ये आहेत. त्यामुळे हे जर करायचं असेल तर याच्यामध्ये सर्वांनी एक पाऊल पुढे येऊन ही भूमिका घेतली पाहिजे आणि नव्याने परस्पर सहकार्याची भूमिका यामध्ये दोन्ही बाजूंची असली पाहिजे. शेतकरी असो किंवा राजकीय संघटना, शेतकरी संघटना असो किंवा यामध्ये सरकार सुद्धा आणि साखर कारखानदार सुद्धा, परस्पर सहकार्याची आणि सामंजस्याची भूमिका. मी पुन्हा किशोरजी येते आपल्याकडे. आपल्यासोबत राजेंद्रजी आहेत, जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव आहेत. राजेंद्रजी, या क्षणाला काय चर्चा होतीये? काही सुवर्ण मध्य आता साधला जातोय का? साखर कारखानदार, सरकार कुठल्या भूमिकेवर यायला तयार आहे का तुमच्या मागण्या आहेत त्याच्या?
रस्त्यावर बसणारच आहेत. नमस्कार मॅडम, गेली 2.5 ते 3 महिने आम्ही रस्त्यावरती त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन केलं. प्रादेशिक सहसंचालक कार्यालयावरती 35-40 हजार शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला. त्यानंतर आम्ही जवळजवळ आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी 22 दिवसाची पदयात्रा काढली. त्यानंतर 7 नोव्हेंबरला लाखभर शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी ठराव झाला. त्यानंतरसुद्धा सातत्यानं आम्ही 2-3 बैठकीला सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालं. कालसुद्धा आदरणीय सहकार मंत्री त्या ठिकाणी दिलीप वळसे पाटील साहेबांनी सुद्धा बैठक बोलवली. ते बैठक नुसता फार्स होतं का अशा पद्धतीनं शंका येण्यासारखं वाटतंय. कारण आजच्या आंदोलनाला त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो रोखण्याच्या संबंधित त्याचा टेम्पो कमी यावा यासाठी ते केलेलं नाटक होतं असं ते म्हटलं तर चुकीचं होणार नाही. या ठिकाणी लाखो शेतकरी रस्त्यावरती उतरून त्या ठिकाणी खास करून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी हा गटातटाच्या पलीकडे जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन मागील ऊस दराच्यासाठी 400 रुपयासाठी आणि चालू वर्षाच्या 3500 रुपयासाठी ही एका राजू शेट्टींची आंदोलन नाही आहे, एका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन राहिलेलं नाही आहे. हे तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन आहे आणि त्या विरोधामध्ये त्या ठिकाणी सत्ताधारी सरकार, विरोधी पक्ष आणि त्या ठिकाणी सर्व कारखानदार हे एका बाजूला एकवटलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी, अशा पद्धतीची ही लढाई सुरू आहे. निश्चितपणे या ठिकाणी आमचा शेतकरी आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 त्या ठिकाणी रोखलेला आहे. आता जवळजवळ 11 वाजल्यापासून आता जवळजवळ 5 वाजले, जवळजवळ 6-7.5 तास होऊन गेला. म्हणजे तुम्ही जे म्हणताय त्यावरनं कारखानदार ते 100 रुपये दुसरा हप्ता देण्यासाठी तयार होत आहेत वगैरे अशा जे रुमर्स ह्या चर्चा समोर येत आहेत ते फक्त अफवा आहेत असं म्हणताय तुम्ही? कुठली सामंजस्याची भूमिका ते घेताना दिसत नाहीये? जोपर्यंत ते अधिकृतरित्या जिल्हाधिकारी, प्रशासन आणि आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्याकडे अधिकृतरित्या तो प्रस्ताव जोपर्यंत येत नाही आणि जोपर्यंत लेखी आणि त्याच्यावरती सह्या होऊन तो जो प्रस्ताव आहे तो त्या ठिकाणी अंतिमता त्याला ते स्वरूप येत नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही आहे. बर विजय कोलते आहेत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आपल्यासोबत. विजय कोलतेजी, हा प्रश्न या क्षणाला जो पेटलेला आहे तुम्हाला काय वाटतं, कशामुळे पेटलाय हा प्रश्न? मला तर शेतकऱ्यांना ऊसाच्या मधून जास्त पैसे मिळत असं आजचं वातावरण आहे. जगातला इतिहास पाहिल्यावर कालच मी वर्तमानपत्रात वाचत होतो की भारत हा ऊस साखर उत्पादन करणारा जगातला पहिल्या क्रमांकाचा देश आहे. महाराष्ट्रही वर आहे, निर्यात करताना सुद्धा आपण पुढे आहोत आणि हमी बाजार मिळतो. शेतकरी इतक्या कष्टाने ऊस उत्पादन घेतात, त्याला 2 पैसे खात्री मिळण्याचं साधन उत्पादन म्हणून त्यांनी केलं पाहिजे आणि कसं ते करतात. अपेक्षा ही आहे की शासनाने मध्यस्थी करावी, मागण्या करणं आणि वस्तुस्थिती यांचा मेळ घालण्याचं काम सरकार करतंय. दुर्दैवानं भारतीय जनता पक्षाचा प्रभाव असणारे सरकार आता काम करते आणि सगळे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री प्रचारामध्ये आहेत. राजस्थान आणि इतर पक्षाच्या प्रचारामध्ये किती गंभीर समस्या आहे, दुष्काळाची आहे, शेतकरी आत्महत्या होत आहेत, अनेक प्रश्न असताना सुद्धा मंत्री बिनधास्त पारवणं, मुख्यमंत्री विशेषतः त्याच्यामध्ये अधिक लक्ष देण्याची गरज आहे, ते देत नाही. त्याच्यामुळे हा प्रश्न चिघळतो असं माझं मत आहे. म्हणजे थोडक्यात सरकार हे आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न करते असं तुम्ही म्हणताय. ठीक आहे, सदाभाऊंकडे जाऊया आपण. सदाभाऊ, काय म्हणाले याबद्दल? सरकार जाणून बुजून हे आंदोलन पेटवण्याचा, चिघळवण्याचा प्रयत्न करताय असं म्हणतात विजय कोलते. मध्यस्थीची भूमिका घेत आहे आणि हसन मुश्रीफ साहेबांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या सगळ्या संघटना आणि कारखानदारांची बैठक घेतली. राज्याच्या सहकार मंत्र्यांनी त्या ठिकाणी बैठक घेतली. आता मुळामध्ये जर या साखर धंद्याचा आपण विचार केला, आता कोलते साहेब बोलले की महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदारी कुणाच्या ताब्यात आहे, तिची जरा एकदा मोजदाद आपण करायला लागलो तर ते आकडे माझ्या तोंडपाठ आहे. मी सांगेन की राष्ट्रवादीच्या ताब्यात किती कारखाने आहेत, काँग्रेसच्या ताब्यात किती कारखाने आहेत आणि मग त्यांना दर द्यायला कुणी अडवलंय? दर ज्यादा द्यायला सरकारचं बंधन नाही आहे, पण FRP पेक्षा कमी भाव देऊ नये यावर सरकारचं अंकुश आहे. परंतु या राज्यामधली एकंदरीत आजची जर परिस्थिती बघितली तर 100च्या आतच आता कोऑपरेटिव्ह कारखाने आहेत, 100 पेक्षा जास्त आता खाजगी साखर कारखाने झालेले आहेत. पण खाजगी कारखाने कुणाचे आहेत? आता हा विषय फार मोठा चर्चेचा होईल, पण मला या निमित्तानं सांगायचं आहे की या वर्षी आम्ही म्हटलं की प्राप्त परिस्थिती बघता शेतकऱ्याला पहिला हप्ता 3250 मिळाला पाहिजे आणि पाठीमागच्या 200 रुपये मिळालं पाहिजे. ते आता एकंदरीत जर आपण बघितलं, यावर जर चर्चा सुरुवातीपासून फोकस झाल्या असत्या तर निश्चितपणानं मार्ग निघाला असता.
परंतु मार्ग न निघायला सुद्धा अनेक कारण आहेत. आपल्या एक लक्षामध्ये येईल तिथं स्पष्टपणानं की आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 23 कारखाने आहेत. बंद किती आहेत? 6-7 कारखाने बंद आहेत. इथले कारखानदार 3100 पासून 3200 रुपयापर्यंत द्यायला तयार आहेत. आता मागचा आम्ही 400च घेणार. पहिल्या बैठकीमध्ये जर म्हटले असते की आम्ही 3-4 पाऊल मागे येतो, 100 रुपये आम्हाला द्या, तर ते प्रश्न मिटला असता. परंतु काही लोकांना हा प्रश्न मिटवायचा नाही. या प्रश्नाच्या म्हणजे तुमच्या माध्यमातून बोलण्याचा रोग असं सांगतोय की सदाभाऊ खोत आडमुठी भूमिका घेत आहेत असं म्हणताय तुम्ही? माफ करा, राजू शेट्टी आडमुठी भूमिका घेत आहे असं म्हणताय तुम्ही सदाभाऊ? ती त्यांच्या संघटनेची कुणी काय भूमिका घ्यावी, कुणी काय मागणी करावी, हा त्याचा प्रश्न आहे. परंतु आम्ही चळवळीमध्ये काम करत असताना वास्तव काय आहे हे बघून नेहमी मागत आलो आणि म्हणून मी म्हटलं की 3250 रुपये या वर्षीचा भाव वास्तवाला धरून होता, बाजारपेठेला धरून होता आणि पाठीमागची आम्ही मागतच ठीक आहे. असताना 200 रुपये मागितलेलं होतं. ठीक आहे. आता तिने 400 मागितलं. आता मला 100 तरी द्या, 100 तरी द्या म्हणायची वेळ का आली? याचा अर्थ ती मांडणी त्यांच्या दृष्टीने अभ्यासपूर्ण असेल तर मग 100 वर काय यावं लागलं. आणि म्हणून मला वाटतं की या व्यवसायामध्ये राजकारण आणता कामा नये. या वर्षीची परिस्थिती बिकट आहे आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये तुमचा मुद्दा लक्षात आला. आपण राजेंद्रजींकडे जाऊ. तुमचा मुद्दा लक्षात आला. राजेंद्रजी आहेत आपल्यासोबत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे. राजेंद्रजी, तुम्ही सदाभाऊ खोत काय म्हणाले तुम्ही ऐकलेलं आहे, तुमचं म्हणणं काय आहे यावर? हा, लक्षात आलं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 22 साखर कारखाने आहेत. मी ज्या विभागामध्ये विधानसभेचं त्या ठिकाणी निवडणूक लढवतो त्या भागात 5 साखर कारखाने आहेत. 5ही साखर कारखाने बंद आहेत आणि त्या ठिकाणी बेदरीपासून त्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या परिसरातले कारखाने त्या ठिकाणी बंद आहेत आणि एकूण त्या ठिकाणी रोज जवळजवळ 1.5 ते पावणे 2 लाख टन गाळप होत आहे. तर त्या परिसरामध्ये सुद्धा आज आतापर्यंत 23 दिवसामध्ये फक्त 1,30,000 गाळप झालेला आहे. कर्नाटकातले काही कारखानदार त्या ठिकाणी एक पाऊल कर्नाटकात, एक पाऊल महाराष्ट्रात अशा त्याचा गैरफायदा घेऊन कर्नाटकातनं ऊस आणून त्या ठिकाणी गाळप करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातला तमाम ऊस उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं हे आंदोलन नाही, एका राजू शेट्टीचं आंदोलन नाही, हे तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्याचं आंदोलन आहे, हे कष्टकऱ्यांचं आंदोलन आहे. म्हणून गावाच्या गावात त्या ठिकाणी ग्रामपंचायतचा ठराव करून एकमुखानं बोर्ड लावून ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणासाठी बोर्ड लावला होता त्या पद्धतीनं ऊस तोड घ्यायच नाही अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली राजेंद्रजी, आहे. त्यांनी राजू शेट्टी थोडक्यात साहेबांनी थेट नाव केव्हाही जरी व्यावहारिक घेतलं भूमिका नसलं मांडलेली तरी आहे. त्यांनी आरोप गेल्या असा केला की राजू शेट्टी आडमोठी भूमिका घेत आहेत, त्याच्यामुळे हे आंदोलन पेटलंय. आडमोठी भूमिका आम्ही कधीच घेतलेली नाही. याच्यापूर्वी राजू शेट्टी साहेबांच्या आंदोलनामुळं आजपर्यंत गेल्या 22 वर्षामध्ये शेतकऱ्यांचा फायदा झाला नाही ते चालेल, पण किमान नुकसान होता कामा नये याची खबरदारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आजपर्यंत घेतलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं शेतकरी विश्वास ठेवून त्यांच्या ऊस परिषदेला आणि एकूणच त्यांच्या सगळ्या चळवळीला हजारोंच्या संख्येनं त्या ठिकाणी शेतकरी बाहेर पडतो आणि लाखो शेतकरी त्या ठिकाणी ऊस परिषदेला जमतो. हेच त्याच्यातलं सर्वात मोठं गमक आहे. आपल्यासोबत बरकालेजी आहेत. बरकालेजी, या सगळ्यामध्ये आता आपण हा प्रश्न आणि हे सगळे राजकीय नेते आपल्यासोबत आहेत, आपण त्यांची मतं जाणून घेतली. एकूणच कुठेतरी हा प्रश्न राजकीय बनत चाललेला आहे का? हा शेतकऱ्यांचा प्रश्न उरला नाहीये असं वाटतं? ज्या मोडवरती, ज्या वळणावरती हा प्रश्न येऊन पोहोचलाय तिथून बघितल्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे की सहकार आणि राजकारणी हे एकमेकांशी निगडीत आहे. हो, आणि सहकारातून वर्चस्व सर्वत्र मिळवणं हे त्याच्यामध्ये आलंच सर्व. फक्त यात एक मुद्दा महत्वाचा आहे याच्यामध्ये की 3100 रुपये प्रति क्विंटल साखरेचा दर निर्धारित आहे आणि मागील 2-3 वर्ष जर आपण पाहिलं तर साखरेचा दर 3500 रुपयाच्या खाली बिलकुल आलेला नाही. हो, दर हे कायम उंच राहिलेले आहे. रिटेलमध्ये ते 40 रुपयांपर्यंत सुद्धा गेलेले आहेत. तर तो एक मुद्दा आहे की दर चांगले आहेत. परत दुसरी गोष्ट, आपण इथेनॉल तयार करतो, त्यातला जो उतारा त्याच्यामध्ये कमी होतो इथेनॉल निर्मितीमुळे, त्याचा FRP मध्ये आपण ऍड करून रक्कम देतो. पण बाकीची रक्कम ही इथेनॉलची जी आहे तो वाटा मिळावा, मग इतर जे सेकंडरी प्रॉडक्ट आहे हा मिळावा, ही मुख्य मागणी आहे. आणि हा प्रश्न दरवेळेस येणार आहे. त्याच्यामुळं साधक बाधक चर्चा होऊन याच्यावर एक पुन्हा एकदा अभ्यास गट निर्माण करण्याची गरज आहे, ज्यातून आपल्याला पुढे ग्रीन हायड्रोजनचाही आपण कारखाने तिकडे चाललेलो आहोत. भविष्यात हा प्रश्न येणारच आहे. तर त्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी केंद्राचं जे ऊस नियंत्रण आदेश 1966 आहे तो बदलावा लागेल.
हां. आणि राज्याने सुद्धा त्यांचा जो कायदा आपण 2013 आणि नियम 2016 केलेले आहेत, त्यासाठी सर्व घटकांची ही कमिटी नेमून याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. बर तरच आपण हा प्रश्न मिटेल. बर आपण सदाभाऊ खोतांकडे जाऊया. सदाभाऊ, आता जसं किशोर बरकाले यांनी सांगितलं की साधक बाधक चर्चा होणं गरजेचं आहे, ताठर भूमिका कुठल्याही बाजूने यामध्ये घेणं गरजेचं नाहीये, असं म्हटल्यानंतर ही कोंडी फुटत नाहीये, कुठेही चर्चा होताना दिसत नाहीये, सगळ्याच बाजू ह्या आपापल्या भूमिकेवर ठाम दिसत आहेत. नाही, मुळामध्ये आता 4 वर्षाच्या कालखंडामध्ये या राज्यामध्ये आंदोलन नाही झालं. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये आंदोलन झालं नाही. आंदोलन व्हायला पाहिजे ते, परंतु मी म्हणतो त्याच पद्धतीनं चाललं पाहिजे. मी म्हणतो तेच खरं की आताच एवढं आंदोलन का ताणून धरलं? तर आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या, त्या ताकाला जाऊन मोगा कशाला दडवायचा? आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे जर आंदोलन शेतकऱ्यांच्यासाठी असतं तर सांगली जिल्ह्यामधले कारखाने बंद राहिले असते, सातारा जिल्ह्यामधले कारखाने बंद राहिले असते, सोलापूर जिल्ह्यामधले कारखाने बंद राहिले असते. मुळामध्ये खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर चर्चेतून हा विषय संपत होता, संपलाही असता, परंतु काही लाखवादा तो संपवायचा नाही, त्याचा गाजावाजा झाला पाहिजे. आणि मला वाटतं ते संपूर्ण महाराष्ट्रभर लोन जातो. मॅडम, त्यामुळे खास करून त्या ठिकाणी कोल्हापूर, सांगली, सातारा या विभागात मॅडम जे काय ठरतं त्याच टप्प्याटप्प्यानं तिकडचे शेतकरी दर मागतात. राजेंद्रजी, त्यामुळे मी गेल्या 4 आपल्याकडे येते. वर्षामध्ये सदाभाऊ केंद्र खोतांना त्यांचा सरकारने मुद्दा त्या पूर्ण ठिकाणी करू दे. कशाला फसवायचं? सदाभाऊंना त्यांचा मुद्दा पूर्ण करू दे, मी तुमच्याकडे येते. सदाभाऊ बोला, तुमचा मुद्दा पूर्ण करा. हा, 3500 रुपये त्यांनी मागितला, मग देऊन देत ना 3500 रुपये, आमचा पाठिंबा आहे. मागचे देऊन देत ना 400 रुपये, तोपर्यंत आंदोलन थांबलं नाही पाहिजे. मग आता 100 द्या, आता मी थांबतो, पुढचं काय द्यायचं ते द्या, मी थांबतो. कुठे गेलं आकडं मग ते? म्हणजे लोकांना भावनिक करून राजकारण करता येतं, भावनिक करून लोकांचा किस्सा ठीक करता आहे, येत नाही. तुमचा मुद्दा लक्षात आला असेल तर वस्तू सदाभाऊ, मुद्दा लक्षात आला. राजेंद्रजी, लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजू शेट्टी हे सगळं करतात असं थेट आरोप सदाभाऊंनी केलाय. मॅडम अतिशय जबाबदारीनं सांगतो, गेल्या 2.5-3 वर्षापासून सातत्यानं त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या FRPच्या सूत्रामध्ये बदल करावं यासाठी पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयावरती 50,000 शेतकऱ्यांचा आम्ही मोर्चा काढला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या 2-3 वेळा बैठका झाल्या. केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष त्यांना राजू शेट्टी साहेब भेटले. राष्ट्रीय किसान मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून सातत्यानं त्याचा पाठपुरावा केला. पण ज्या मुश्रीफ साहेबांचं त्यांनी मगाशी नाव घेतलं ते पालकमंत्री त्यांचं यावर्षी 3रं वर्ष आहे इथेनॉल निर्मिती करण्याचं. या सगळ्या गोष्टीचं उत्पन्नाच्या बाजू त्या FRPच्या सूत्रामध्ये यायला पाहिजेत. यासाठी आम्ही रस्त्यावरती त्याचबरोबर प्रशासनाकडे सातत्यानं पाठपुरावा केलेला आहे. गेल्या 3-4 वर्षामध्ये केंद्र सरकारने FRPच्या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ केलेली नाही. एका बाजूला त्या ठिकाणी अतिरिक्त ऊस, दुसऱ्या बाजूला साखरेचे दर, या सगळ्या सारासार गोष्टीचा विचार करून आम्ही त्या ठिकाणी FRP वरती समाधान मांडली. याचा अर्थ असं नाही की त्या ठिकाणी आंदोलन केलेलं नाही आहे. आणि म्हणून यासाठी आम्ही को जनरेशन प्रकल्प असेल, इथेनॉल असेल, त्या माध्यमातून मध्यार्क असेल, या सगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याचं उत्पन्नाची बाजू धरावी. आणि हे राज्य शासनाची जबाबदारी ऊस दर नियंत्रण समिती स्थापन करून त्याचं ऑडिट करणं, त्याचं ऑडिट करून त्याचं हिशोब मांडणं कारखान्याने त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही असं म्हणताय की आक्रमक भूमिका ही शेतकऱ्यांसाठीच आहे, राजू पण ते त्यांनी शेट्टींची. पूर्ण ठीक आहे. केलेलं नाही. म्हणून त्या ठिकाणी राजू शेट्टी साहेब राजकारणासाठी काहीच करत नाहीत. हे तमाम कोल्हापूर आणि सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आणि देशातल्या या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माहित आहे. त्यामुळे बिलकुल याच्यामध्ये राजकारणाच्या जर असत होतं तर माझी एक ब्रेकची वेळ झालेली आहे या ठिकाणी. ब्रेक नंतर आपण विजय कोलतेंकडे जाणार आहोत की मुद्दा असा आहे की जर हे स्टॅग्नंट राहिलं, ह्या आंदोलनामध्ये काही तोडगा मिळाला नाही तर महाराष्ट्रामधला एक मोठा उद्योग आहे सहकार क्षेत्रातला साखर उद्योग, त्याला किती फटका बसू शकतो आणि महाराष्ट्रातल्या इकॉनॉमीला किती आणि कसा फटका बसू शकतो. कारण यामधनं आपण राजकारण तर वेगळं काढू शकणार नाही आहोत. कोलतेजी, ऊस, पश्चिम महाराष्ट्रातला विशेषतः ऊस आणि राजकारण हे वेगळं करता येत नाही. या क्षणाला हा प्रश्न पेटलेला आहे. मात्र आपण राजकारण थोडंसं बाजूला जर ठेवलं तर आत्ता हा प्रश्न जर पेटला तर गळीत हंगाम हा आता सुरू होतोय. मात्र या परिस्थितीमध्ये, या वेळेला जर अशी स्टॅग्नंट परिस्थिती निर्माण झाली आणि ऊसाला आम्ही कोयता लावणार नाही अशी जर परिस्थिती आली तर या ऊस हंगामावरती कसा परिणाम होईल, ऊस उद्योगावरती कसा परिणाम होईल आणि हे किती घातक आहे? पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा
परिसर आहे ऊस उत्पादकांचा. आणि पश्चिम महाराष्ट्रातली परिस्थिती कधीतरी तुम्हाला बरी दिसते. याचं कारण ऊस उत्पादकांना छान उत्पादन घेतात आणि बऱ्यापैकी कारखाने त्यांच्याच मालकीचे आहेत. त्यांनी चांगला बाजार द्यावा असा प्रयत्न होतो. प्रशासनही तसा प्रयत्न करतं. राजू शेट्टी साहेबांनी जी मागणी केलेली आहे ते नेहमी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतात. पण कारखाने बंद ठेवून आता मनस्थिती शेतकऱ्याची नीट राहिलेली नाही. हे तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा संपर्क तुटलेला आहे. मी किशोरजींकडे जाते. किशोरजी, राजकारण वेगळं करता येणार नाहीये, कारण ऊस उत्पादक शेतकरी हा इथला मतदार आहे. त्यांना ना विरोधक नाराज करू इच्छितात, ना सत्ताधारी नाराज करू इच्छितात. त्यामुळे यातलं राजकारण आपल्याला वेगळं काढता येणार नाही. पण राजकारणाच्या पलीकडे हा प्रश्न आता सोडवणं किती महत्त्वाचं आहे, अगदी थोडक्यात? याच्यामध्ये सर्व लोकांनी जे आहे तर पश्चिम महाराष्ट्र हा ऊसाचा मुख्य पट्टा आहे आणि सर्व जे काही निर्णय होतात तर तिथं जे काही होईल तो संपूर्ण राज्यामध्ये त्याच्या आशेने बघितलं जातं. हां. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि वरिष्ठांनी यामध्ये थेट लक्ष घालून ही बैठक जी काल झाली ती प्रातिनिधिक झाली. तोडगा निघाला नाही पण निघणं अपेक्षित आहे आणि जर हंगाम लांबला तर त्याचा निश्चित परिणाम संपूर्ण त्या अर्थकारणावर होऊ शकतो असं त्याच्यामध्ये आहे. राजकारण असो किंवा ऊसाचा मुद्दा, तो ज्या ठिकाणी पेटतो तिथे परिस्थिती चिघळायला लागते आणि जेव्हा ही परिस्थिती चिघळते त्यावेळेला त्यामध्ये सर्वसामान्य माणूसच भरडला जातो आणि जिथे सर्वसामान्य माणूस भरडला जातो तिथे ती परिस्थिती आपल्या समाजासाठी घातकच असते. त्यामुळे सरकारने सुद्धा यामध्ये वेळीच हस्तक्षेप केला पाहिजे आणि ही परिस्थिती आता या क्षणाला नियंत्रित होणं आणि नियंत्रणात आणणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आता सरकार काय पावलं उचलतं, साखर सम्राट काय भूमिका घेतात आणि ऊस उत्पादक शेतकरी जो आता नमतं घ्यायला सुद्धा तयार झालेला आहे त्यांची काय भूमिका असेल हे आपल्याला पाहावं लागेल. या चर्चेसाठी आपल्याला सदाभाऊ खोत, विजय कोलते, त्याचबरोबर राजेंद्रजी जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे होते त्यांच्या आंदोलनातून बाहेर येऊन सुद्धा त्यांनी आपल्याला वेळ दिला. किशोरजी होते आमचे सहकारी, पुढारीचे पुण्यामधले सहकारी, त्यांनीही आपल्याला वेळ दिला. सगळ्यांचे आभार. या चर्चेचा धुरळा आज इथेच शमलेला आहे. मात्र उद्या पुन्हा नवीन एका विषयासह भेटणार आहोत. पाहत रहा पुढारी न्यूज.